आज अशी चॉकलेटची रेसिपी शेअर करत आहे ज्यामुळे मुलांवर असलेला परीक्षेचा ताण कमी होईल। तर हे चॉकलेट बनवण्यासाठी एका पॅन मध्ये 2 चम्मच पंपकिन सीड्स, 2 चम्मच सनफ्लॉवर सीड्स, 1 चम्मच फ्लॅक्स सीड्स, काही अक्रोड आणि पिस्ता ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत थोडेसे 1-2 मिनिटांसाठी। ड्राय रोस्ट झाले की यामध्ये 1 चम्मच चिया सीड्स टाकायचे, ह्या सुद्धा शेवटी 1 मिनिटासाठी ड्राय रोस्ट करून हे सगळं थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सरला असं बारीक झालं की यामध्ये 15 ते 20 डेट्स टाकले आहे, याचे सीड्स काढून घ्यायचे, परत मिक्सरला फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे याची पेस्ट करून घ्यायची। नंतर त्याच पॅन मध्ये 1 चम्मच तूप टाकायचं। हे जे पावडर आपण बनवलेलं आहे ते 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं जोपर्यंत याला थोडं बाइंडिंग येत नाही, अशा प्रकारे तोपर्यंत। नंतर हे तयार केलेलं जे पावडर आहे हे कुठल्याही केकच्या टीन मध्ये किंवा मोल्ड मध्ये टाकायचं, असं स्लॅब दाबून दाबून तयार करून घ्यायचं। चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं मायक्रोवेव्ह मध्ये किंवा असंही डबल बॉयलरने मेल्ट करून घेऊ शकता। मेल्ट केलेलं चॉकलेट जो आपण स्लॅब बनवून ठेवला होता त्यावर पातळ लेयर पसरून घ्यायची। नंतर यावर गार्निशिंग साठी मी काही सीड्स टाकत आहे, तुम्ही नट्स सुद्धा टाकू शकता। फ्रीज मध्ये याला 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं। नंतर आपल्या आवडत्या शेप मध्ये कापून घ्यायचं आणि मुलांना खायला द्यायचं। यामुळे मुलांचा अभ्यासाचा ताण बराच कमी व्हायला मदत होते।